केले त्याला मी शिक्षा देणार. तो जो कोणी असेल त्याला फासावर चढवायला मी मागे पुढे बघणार नाही, अगदी सत्य असलं तरी. सत्या, फ्रेश होऊन घे, आपल्यासाठी जेवाय थांबलेत आतमध्ये. त्यांना जेवून घ्यायला सांग आणि तू बी जेवून घे जा. आणि तू तू पण चल की जेवायला. नाही, भूक नाही मला. भूक नाही? भूक नाही का इच्छा नाही? दोन्ही बी. सत्या, मला कळतंय रे, आज तात्यासारख्या माणसासमोर वाघमारे तुझ्या विरोधात बोलले, त्यामुळे त्रास होतोय ना. होणारच रे, पण नको काळजी करू, हे पण दिवस जातील. पण का बलमा? जो माणूस एकेकाळी त्यांच्या जीवावर उठला होता, ज्यानं मला फसवलं, मलाच काय साताऱ्याच्या अख्ख्या जनतेला फसवलं, त्या माणसावर विश्वास ठेवतात त्या माणसाची बाजू ऐकून घेतात आणि मला माझी बाजू मांडायची एक संधी बी देत नाहीत. आणि ते ठीक आहे, त्या माणसासमोर मला फासावर चढवायची भाषा केली रे त्यांनी. तुला मगाशी मी काय बोललो, त्या कायद्यानं बोलतात ना, तर आपण कायद्यानंच उत्तर द्यायचं त्यांना. हे बघ, आपण सगळे पुरावे गोळा करू आणि तो निर्दोष आहे हे आपण सिद्ध करू. ते करूच बलमा, पण त्यासाठी मला आपल्याच माणसांच्या विरोधात जावं लागतंय ना. त्याचं काय, मम्मीच्या विरोधात तर मी गेलोच आहे आणि आता वाघमारांच्या विरोधात बी जावं लागणार. देव माझीच अशी परीक्षा का घेतोय? कारण त्याचा तुझ्यावर विश्वास आहे. आपल्या माणसाच्या विरोधात जात असलास तरी त्याला माहित आहे तू खऱ्याची बाजू जिंकावी म्हणून हे सगळं करतोस. पण ह्यो सगळा संघर्ष माझ्याच वाट्याला काय बलमा? सत्या, अरे संघर्ष नेहमी त्याच्याच वाट्याला येतो त्याच्या मनगडात जिंकण्याची ताकद असते, आणि माझ्या भावाच्या मनगडात लई ताकद आहे, मला माहित आहे. अरे सत्य, ही काय? आमच्या साताऱ्याच्या वाघाच्या डोळ्यात पाणी? नाही नाही नाही, हे काय शोभून दिसत नाही. मग काय शोभत? ते तुला कळालं ना सांगतो. आता मला काय सुचना झाले. एक काम करू, आपण जेवून घेऊ. जेवलं का नाही मला जरा सुस्त जास्त. काय काय बघतोय असं? सत्य आणि मंजूत असणारा गैरसमज दूर करायला हवा आता लवकर. तो दूर करताना त्रास सहन करावा लागणारच, मी करेन तो. पण सत्य मंजूला एकत्र आलेलं बघायचंय मला. किती छान होतं सगळं, दोघे किती छान संसार करत होते. त्यांचा संसार ना आता पुन्हा नव्याने जोडून द्यायला हवा. मंजू तू? भारती मॅडम, अहो राहू द्या, आता आपण पोलीस स्टेशन मध्ये नाहीये. माहितीये, पण तुमच्याबद्दल मनात आदर आहे, अगदी सस्पेंड असले तरी. भारती मावशी, सॉरी. कशासाठी? रागाच्या भरात खूप काय काय बोलले, सस्पेंड सुद्धा केलं, चुकलं माझं. अगं ठीक आहे, एवढं काय त्यात. नाही भारती मावशी, तरी पण मी एवढं नको बोलायला होतं. माफ करा मला. आणि उद्यापासून ड्युटीवर या. खरंच? तू हे सांगायला आली होतीस इथे? मग रात्रभर झोप लागली नसती मला, म्हणून आले. इन्स्पेक्टर झालीस ना तरी मनाने अजून सुद्धा तशीच साधी भोळी जुनी मंजू आहेस माझी. मग काय मनानं खाष्ट बनू? काही गरज नाहीये, तुला शोभणार नाही खाष्टपणा. अगं आता अनायसा आलीच आहेस तर चल ना जेवायला. भारती मावशी, जेवून आले मी. वेळ मिळणार आहे का तुला? पुन्हा नक्की येईन वेळ काढून, खरंच. ठीक आहे, येऊ मग. हा मंजू, काय झालंय? काही बोलायचंय का अजून? नाही, येते. मंजू हे बघ, मला कळतंय सगळं, तू बोलू शकतेस माझ्यासोबत. ये बस.
भारती मावशी, मी आज तात्या साहेबांना भेटून आले. मग काय बोलला तो? काही माहिती मिळाली का त्याच्याकडून? नाही, ठोस अशी माहिती नाही मिळाली, पण लई रडत होते. आतून तुटून गेलेत. अहो, सत्याबद्दल त्यांच्या मनात लई राग आहे. चुकून जेलच्या बाहेर आले ना तर सत्याचं काहीतरी बरं वाईट करतील याची भीती वाटते मला. मंजू, अगं तुमच्या दोघांबद्दल त्याच्या मनात राग आहे. बोलून जरी दाखवला नसला ना तरी मनात असणारच ना. काय माहित आता. पण भारती मावशी, का कुणास ठाऊक आज त्या माणसाची दया आली. म्हणजे तू विश्वास ठेवलास त्या माणसावर? नाही भारती मावशी, तसं नाही. विश्वास ठेवण्यासारखी ठोस माहिती नाही मिळाली मला. त्यासाठी परत एकदा भेटावं लागणार आहे त्यांना. मंजू, अगं तू तात्यासारख्या धूर्त माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा ना एकदा सत्यावर विश्वास ठेवून बघ ना. हे बघ मंजू, सत्यावरचा राग एकदा बाजूला ठेवून नीट विचार कर. तुला जेव्हा तात्यासाहेबांबद्दल कळलं होतं तेव्हा तू किती पोट तिडकीने सत्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस, पण सत्य ऐकत नव्हता ना. आता पण तसंच आहे. फक्त सत्याच्या जागेवर तू आहेस आणि तुझ्या जागेवर सत्य. मंजू, अगं तो माणूस कारस्थानी आणि धूर्त आहे हे जवळून बघितलंय आपण. सत्याला अडकवण्यासाठी ना तो काही ना काहीतरी मुद्दाम तुला खोटं सांगणार. मला तर वाटतंय त्याने स्वतःच्या कुटुंबाला मारलंय. नाही भारती मावशी, मला नाही वाटत असं. अहो, माणूस किती जरी वाईट असला तरी स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत असं नाही वागणार. मंजू, अगं तू भोळी आहेस. अगं इथे जगात काय काय घटना घडतायत. त्या तात्यासारखा माणूस म्हणजे राक्षसच. त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे? पण भारती मावशी, कायद्याचा विचार केला तर त्यांची बाजू ऐकून घ्यायला हवी ना आपण. मग हाच न्याय सत्याच्या बाबतीत का नाही लागू होत? त्याला का आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंस? हे बघ मंजू, तात्या ना सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या आधी ना 1000 वेळा विचार कर. मग मी त्यांची बाजू ऐकून घेऊ की नको? नक्की ऐकून घे, पण त्याची बाजू ऐकून घेणार असशील ना तर सत्याची बाजू सुद्धा तुला ऐकून घ्यावी लागेल. आणि हो, कोणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी ना सगळ्या गोष्टी नीट पडताळून घे असं मला वाटतं. मला तुमचं म्हणणं पटते. मी नक्की विचार करीन यावर. जमलं आपल्याला, जमावलं आपण. हीच ती वेळ दोघांच्या आयुष्यात वादळ आणण्याची. मस्त वादळ नाही, सुनामी. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. आमरे, लय वेळ झालं का मंजू अजून आली नाही? तुला तिने काय सांगितलं होतं का? काय फोन मेसेज काय केला होता याला उशीर होणार आहे ते? नाही ग, तसं काय नाही म्हणाली ती. अगं पण तिने तसं सांगायला पाहिजे ना. अगं काहीतरी काम लागलं असेल, राहिलं असेल गडबडीत सांगायचं. मला ना आजकाल लय भीती वाटते बघ. भीती? कसली भीती? अगं आज ती तात्यासाहेबांना भेटायला जाणार होती ना, नक्की तिकडेच गेली असणार आहे ती. तू तात्यासाहेब म्हणजे ना राक्षस आहे, राक्षस. कधी काय करल त्याचा नेम नाही बघ. आई, तू घाबरू नकोस. आता आपली दीदी इन्स्पेक्टर झाली, त्या तात्यासाहेबाची काय बिशाद आहे ग तिला काय करायची? मंजू इन्स्पेक्टर असली ना तरी माझी लेक आहे. अगं अगं मला तिची काळजी वाटणारच. पण आमरे मला भीती या गोष्टीची वाटते
का तो तात्या तिला सत्यचित्रावांबद्दल भलत असेल तर सांगून त्यांच्यातले गैरसमज आणखीन वाढवल? हे बरोबर बोललीस बघतोय. तर तात्यासाहेबाचा ना सत्यादाजींवर आणि दिदीवर राग आहे. तो असं करूच शकतो. फक्त आता दिदीनं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे म्हणजे झालं. वा वा वा, काय गप्पा चालू आहेत माई लेकींच्या? चला जावायला पण सांगा की. हो सासूबाई, अहो सांगा की काय गप्पा सुरू होत्या? हा, काय नाही, ते इकडच्या तिकडच्या गप्पाच मारत होतो आम्ही. इकडचं तिकडचं बोलत होतो होय? असं आहे का? मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालतंय. तुम्ही कंटिन्यू. हा, मला वाटलं जावं नाही म्हणल्यावरती त्याच्याबद्दल चाड्या करताय काय मायली की मिळून. तुम्ही हातपाय धुवून घ्या. जेवण होतं चालय, मंजू बेल इतक्यात एकत्र जेवायला बसू. हो, मला नको रोजचं तेच जेवण. तुम्हीच बसा ते जेवण करत. हे आमरे चल, 4000 रुपये दे. 4000? एवढे पैसे कशाला? ए अगं, तुला कशाला हव्यात नसतं चौकशी आहे. अहो पण पैसे कशाला पाहिजे ते तरी कळलं पाहिजे ना. हे बघ, पैसे दे म्हणलं ना की द्यायचं. बाकीचं विचारायचं नाही. कशाला पाहिजे, ह्यावन त्यावन काय करायचं तुला. हे बघा, मी सारखे सारखे तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. घरात पण खर्च असतात. हे काय खर्च असतो ग तुला? काय खर्च असतो? आणि आता बहीण आली ना कमावती घरात, घे ना तिच्याकडनं. मी दीदीला पैसे नाही मागू शकत. तिनं आपल्यासाठी एक घर बांधून दिले ना, तीच मोठी गोष्ट आहे. हा, घर बांधलं ना, उपकारच केले आपल्यावरती. आणि नसतंच घर बांधलं, काय केलं असतं? उकिरड्यावर राहिला असता दोघी माहिली की. होय हो, तोंड सांभाळून बोला. ए माझ्यावरती बोट उगारायचं नाही. ह्या भाषेत तर बोलायचंच नाही माझ्याशी, नाहीतर मला चांगलंच माहितीये पैसे कसं घ्यायचे ते. हो, नाहीत तिच्याकडे पैसे, कुठून देणार ती? पैसे नाहीत होय? तुम्ही दोघी माहिले की किती आतल्या गाठीच्यात ना, ते चांगलंच माहिती आहे मला. तुम्ही कुठेतरी पैसे लपवून ठेवले असतील. कुठं लपवून ठेवलेत? सांग लवकर. सांगणार आहे का नाही? बघतो ना मी कसे नाहीत. अहो काय करताय? अहो नाहीयेत पैसे, सांगितलं ना एकदा. अहो नाहीयेत. अहो थोडं तरी ऐका माझं. नाहीयेत पैसे. एका बाजूला भारती मावशी जे बोलतात ते बी पटते. एकच बाजू ऐकून घेऊन नाही चालणार. त्या म्हणतात तसं सत्याची बाजू ऐकून घ्यायला हवी. ए म्हातारे, पैसे कुठे ठेवले सांगा, नाहीतर मी कालवा करीन. हा, खरंच पैसे नाहीयेत. नाहीयेत वय? नाहीयेत बघतो ना. पैसे द्या, मी आत्ताच्या आत्ता सांगतोय तुम्हाला. जर पैसे नाही दिले तुमच्या दोघीला माहिली की मी घराच्या बाहेर काढी ना. अहो असं काय करताय? उगाच कशाला दंगा घालताय? आणि इथं काहीच नाही सापडणार आहे तुम्हाला. नाहीयेत पैसे. काहीच सापडणार नाही वय? पण खरंच सत्याची बाजू ऐकून घ्यायला हवी का? त्याची बाजू खरीच असेल कशावरून? मी स्वतःच्या डोळ्यानं बघितले त्याला. स्वतःच्या तोंडून त्यानं गुन्हा कबूल केला. परत काय बाजू ऐकून घ्यायची त्याची? पुन्हा स्वतः कसा निष्पाप आहे हे सिद्ध करायला बसे. पण मी आता ती मंजू नाही राहिली. तो जे बोलेल त्याच्यावर विश्वास ठेवायला. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. आई अमृता, काय झालं? तुम्ही का ओरडला तेवढ्या मोठ्याने? अहो मेवणीबाईत तांदळाचा डबा पडला माझ्याकडून. कसं काय? अहो म्हणजे काय झालं की ते माझ्यामुळेच झालं खरं तर.
अहो आईंना बरं वाटे ना, तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी बनवतो जेवण, तुम्ही आराम करा. तर ते ऐकेच ना. तेव्हा त्यांना हट्टानं बाजूला करायच्या नादात हा डबा पडला. आई बरं वाटत नाही तर का करायचं काम? काय झाले तुला? ताप तर नाही भरला ना? अगं नाही, ते डोकं दुखतंय व्हायचं. आई मला खरं खरं सांग, कारण तुला खरंच काही होत असेल तरी तू सांगत नाहीस. अगं खरंच सांगते मी, माझ्या तर आमरीला विचार ना. हो दिदे, अगं आईचं डोकं दुखतंय म्हणली ती मला मगाशी असंच. अमृता, मग तू का करू दिलंस काम? मी आले असते ना, आपण दोघींनी मिळून स्वयंपाक केला असता. आणि लिंबरस तुम्ही तरी मला फोन करून नाही सांगायचं का? अहो मेहुणीबाई, आता तुम्हाला कसा फोन करू? आधीच तुम्ही व्यापात असता, त्यात परत मी तुम्हाला फोन करून उगाच त्रास देणार, हे काय बरोबर नाही ना. म्हणजे तसं मी सगळं ऍडजस्ट करू शकतो. मला जेवण पण बनवता येतं. अमृताला विचारा तुम्ही. हा अमृता. अहो, आईला तिच्या किचन मध्ये दुसरं कुणी जेवण केलेलं नाही आवडत. ती आम्हाला सुद्धा करू देत नाही. आणि तुम्ही तर या घरचे जावे आहात, आम्हाला नाही आवडणार तुमच्याकडून काम करून घ्यायला. बरं ठीक आहे अमृता, मी आली आहे ना, आपण दोघी मिळून स्वयंपाक करू. तू आराम कर. चल अगं चल, आराम कर. चल. मी पण स्वयंपाक बनवायला मदत करतो तुम्हाला. हा अमृता, चल पैसे काढ. चल. हो जरा शांत बसा की, दीदी आली कळत नाहीये का तुम्हाला? हे ती का नाही मुकाट्यानं? हो पण नाही येत तर कुठनं देऊ? बर ठीक आहे, कर तुम्ही बरोबर काय करायचं. पैसे दे लवकर. चल, लायकीत राहायचंय. हा. अहो मायात आहे, लाखात एक अशा मुली शोधून आणल्यात. लाखात एक? लाखात एक म्हणल्यानंतर एकच पाहिजे ना, एवढं सगळं लाखात एक कशा असतील? अशी बोलायची रीतच असते. होय का? ठीक आहे. मायात आहे, आवडली का मुलगी? नाही. का? कसं आहे, हिचं नाक हे आमच्या सपनीसारखं आहे. बस नटमगरे, त्याला काय झालं मग? चांगलं आहे की माझं नाक. गुरुजी डन करून टाका हीच. ए सपने ग बस तू, काय डन करा? एक नाकाचा शेंडा घरी आहे तोच बास झाला. त्याच्यापेक्षा का नाही ही भारी आहे बघा. मम्मी हिच्यात काय एवढं बघितलं नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा तर ही भारी आहे. हाय की नाही का? हे बघ की, बघू हे बघ की. हा वय सपना वहिनी, एकदम करेक्ट बोलताय बघा तुम्ही. हीच लय भारी आहे. ए ग बसता का दोघी जणी तुम्ही? चांगलं काय वाईट काय तुम्हाला कळतं का? ठीक आहे असू दे. ती भारी आहे, ती भारी आहे. तुम्हाला आवडली ना, बस झालं. ही डन करून टाकू आपण. मी केव्हा म्हणलं मला आवडली? रागात कशाला बघितलं आमच्याकडं? ए सपने ग बस तू. गुरुजी हे बघा, ह्या दोन पोरींच्या घरी बोलून घ्या. सुरवेच्या घराला शोभून दिसल अशी सून आहे. होय चालेल मायात आहे, लवकरच बोलून घेतो. दोन पोरी? मम्मी दोन सुना कशाला पाहिजे तुम्हाला आता? बया मम्मी, तुम्ही जयनासाठी पण दुसरी बायको बघताय का कुठली? असं कशाला करताय? माझं काय होणार? माझा विचार तरी करा. ओ गुरुजी सांगा की त्यांना काहीतरी. ए सपने येडतांगायस का ग? अगोदरच काय भाग आहे का नाही तुला? जे तुला झेलतोय हेच लई आहे, त्याला कशाला अजून त्रास देऊ मी? गुरुजी तुम्ही लवकरात लवकर पुरींच्या घरी बोलून घ्या, म्हणजे कसं आपल्याला बघाबघीचा कार्यक्रम करता येईल ना. होय चालेल मायात आहे, लवकरच लग्नाचा मुहूर्त काढूया. हे घ्या. नमस्ते. काय ग मम्मी, कुणाच्या लग्नाचा मुहूर्त काढताय? आपल्या सवीसाठी स्थळ बघताय का? माया, हे गुरुजींना कशाला बोलवलं होतस तू? अहो तेच तर विचारतोय. मम्मी अगं कुणाला स्थळ बघताय? सवीला बघताय का? नाही सत्यभाऊजी, तुमच्यासाठीच बघतोय स्थळ. कसल्या लाखात एक पोरी आणल्या त्या गुरुजींनी आता. मम्मी तुला किती वेळा सांगितलंय मी, मला लग्न नाही करायचं.
वाघमाऱ्यांची माझ्या आयुष्यात असलेली जागा दुसरी कुणीच नाही घेऊ शकत. ये सत्या, एवढा काढ करून झालास त्याच्यात तू? त्या पोरीनं तुझं किती वाटोळ केलं ती आठव. आणि ती आता तुला तिचा नवरा मानत नाही तर तू कशाला बायकोचा मान देतोयस? कारण आज मी वाघमाऱ्यांना माझी बायकोच मानतो आणि कायम मानत राहील. काय केलं रे तिने तुझ्यासाठी बायको म्हणून? उलट तू तिला इन्स्पेक्टर बनवलं आणि ती सोडून गेली तुला. हे बघ सत्या, अशा स्वार्थी पुरुषी मी तुला कुठलं बी नातं जोड देणार नाही. माया अगं, पण तू एकदा सत्याला विचारून बघत जा ना. जे काय करायचंय ते करायच्या आधी सत्याचं मत काय आहे ते तरी एकदा जाणून घे. ओ चित्रकार, मला ठेवायचं जमत काय आहे ती? आणि तुमचं बी हेच मत आहे ना का त्या नेबेटपुरीनं पुन्हा ह्या घरात सून म्हणून यावं? होय, मलाही तसंच वाटतंय. मंजूनं परत एकदा या घरात यावं आणि आनंदाने नांदावं असंच वाटतंय मलाही. कुणाला जे काय वाटायचं त्यांनी वाटू द्या, पण मी अजिबात घडू देणार नाही आणि त्या नेबेटला ह्या घरात सून म्हणून येऊ देणार नाही. हे बघ सत्य, मी जी काय करते ना तुझ्या भल्यासाठी करते. सोड त्या पुरीचा विषय, उगाच अडकून राहू नका त्याच्यात. मम्मी, तुझ्या दृष्टीनं माझं काय चांगलं आहे काय वाईट आहे मला माहित नाही, पण माझ्या आयुष्यातली वाघमाऱ्यांची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. मी दुसरं लग्न कधीच करणार नाही, अगदी मेलो तरी. वाघमाऱ्यांचं नाव आयुष्यभरासाठी काळजावर गुंतलंय मी, ते कधीच मिटू देणार नाही. सत्याराय, देवी आई, नक्की कुठल्या जन्माचे भोग माझ्या लेकींच्या नशिबी आल्यात ग? एकीच्या बी नशिबी सुखाचा संसार का नाही? आमरीच्या आयुष्यात जी काय सुरू आहे ते सांगू का मंजूला? तिच्या बहिणीचा किती जाच होतोय ते कळलं तर निदान ती बाहेर काढल तिला. पण आई, बरं वाटतंय ना ग? आई, तू काही लपवतेस का माझ्यापासून? मंजूला आत्ताच सांगून टाकावं का? लिंबराज कसे आहेत हे सांगितलं तर आमरीचा त्रास कमी होईल. पण मंजू स्वतः आता त्रासात आहे, आता नको सांगायला तिला. आई, काय झालंय? तू खरंच काहीतरी लपवतेस माझ्यापासून? नाही ग, मी खरंच नाही लपवत तुझ्यापासून काय. डोकं दुखतंय ना त्याच्यामुळे काही सूचना झालंय बघ. म्हणून म्हणते आराम कर जरा. करते आराम. पण काय ग मंजू, आज तुला एवढा उशीर का ग झाला? आणि एवढी दमलेली का दिसतेस? काय झालं? माझ्या डोळ्यासमोर माझी मुलं, त्याची बायको चाळून मार. पण ती आग कुणी लावली होती? तुमचा कुणावर संशय? सत्या, तुला जो काही हिशोब चुकता करायचा आहे ना तो माझा जीव घेऊन कर, पण वाघमाऱ्यांना काय करायचं नाही. वा वा वा, याला म्हणतात प्रेम आणि याला म्हणतात दुश्मनी. या सत्यानं माझ्या मुलांना जाळून मारलंय, माझ्या बायकोला जाळून मारलंय सत्यानं. माझा सगळा परिवार उद्ध्वस्त केला आहे सत्यानं. आई, आज तात्यासाहेबांना भेटायला गेले होते. म्हणजे मला जी भीती होती तीच झालं. मग तुला काय गरज होती त्या माणसाला भेटायला जायची मंजू? मला त्यांची बाजू ऐकून घ्यायची होती. म्हणजे त्यांची बाजू काय ऐकून घ्यायची होती तुला? तो माणूस एक नंबरचा खोटारडा आहे. होय आई, माहितीये मला, पण त्यांची पण काहीतरी बाजू असेल ना, आणि कायद्यानं मला ती ऐकून घ्यायलाच हवी. आणि सत्यजित्रा, त्यांची बाजू कोण ऐकून घेणार आहे मग?
पण त्यांच्याबद्दल त्या तात्याने तुझ्या मनात काहीतरी भरलं असणार वाईट साईट. आई, अगं आज ते रडत होते. हे बघ, मला माहितीये तो माणूस कसा आहे, पण आज त्यांच्या डोळ्यातले अश्रू खरे वाटत होते. आतून पूर्ण तुटून गेलेत. अगं ह्या सत्यानं त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला जाळून मारलं. मंजू, सत्यचित्र असं काय बी करणार नाहीत, कळलं? तो माणूस खोटं सांगतोय. नाही, ते खोटं बोलत नव्हते, ते खरं बोलत होते. मंजू, अगं तू सत्यचित्रांचा किती राग करायला लागलेस ग? पण त्या तात्यांनी ना तुझ्या मनात हे सगळं मुद्दाम भरवलंय. तुमचा ना लई मोठा गैरसमज आहे त्या सत्याबद्दल. काही झालं तरी सत्याच बरोबर वाटतोय तुम्हाला. गैरसमज नाही, मला खात्री आहे त्यांच्याबद्दल. काय बी झालं तर ते असं अजिबात करणार नाहीत. मग त्याच्या विरोधात जे पुरावे आहेत त्याचं काय? अगं त्यांच्या विरोधात खोटे पुरावे गोळा केले असणार कोणीतरी. अगं मग असं असेल तर त्याच्या आईनं त्याच्या विरोधातले पुरावे गायब का केले? मंजू, तेच पुरावे, ती कागद सत्यचित्राने आणून दिली तुला शोधून. हा, जर ते दोषी असले असते तर त्यांनी ती कागदपत्र का आणून दिली असती तुला? मंजू, तुझ्या नजरेत सत्यचित्रांविषयी जो द्वेष भरलाय ना, तो तुला त्यांना निर्दोष समजू देत नाहीये. ते पुरावे, तो जबाब सगळं खोटंय. मी माझ्या डोळ्यानं बघितलं ते काय होतं का? ते पण खोटं होतं. आई, अगं मी स्वतः सत्याला तात्यासाहेबांचं घर जाळताना बघितलंय माझ्या डोळ्यांनी. मंजू, आपल्या डोळ्यांना जे दिसतं ना ते खरं मानून पुढे जायचं नसतं. नेहमी कधीतरी मागं वळून बघायचं असतं, खरं काय त्याची खात्री करून घेण्यासाठी. तुला आता तेच करायची गरज आहे. तू स्वतः सत्यचित्रांना बघितलं होतंस का घर जाळताना? का घर जळत होता आणि ते उभे होते? अजून मस्ती जिरली नाही तुझी? सोड सत्या, सोड त्यांना. वाघमारे, तुम्ही का विश्वास ठेवता याच्या बोलण्यावर? गुन्हेगार आहे हो. मग तू कोण आहेस? तू पण गुन्हेगारच आहेस ना? या सत्यानं माझ्या मुलांना जाळून मारलंय, माझ्या बायकोला जाळून मारलंय सत्यानं. माझा सगळा परिवार उद्ध्वस्त केला आहे सत्यानं. तुला वाटत असेल आज तू स्वतःहून माझी आणि तात्यासाहेबांची भेट घालून दिलीस म्हणून तू माझ्या नजरेत निर्दोष बनशील. पण सत्यजित सुर्वे, तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळणारच आणि ती मीच देणार. वाघमारे, कुठलं वादळ आलंय आपल्या आयुष्यात आणि कधी मिटणार आहे ते? 3 वर्षाचा दुरावा ना तर 3 जन्मासारखा भासू लागलाय मला. वाघमारे, मी तुम्हाला आयुष्यभर तुमची साथ देईन असं वचन दिलं होतं आणि तुम्ही सोबत नसला ना तरी मी ते वचन कधीच मोडणार नाही. माझ्या आयुष्यातली तुमची जागा मी दुसऱ्या कुणाला कधीच देणार नाही. तुम्ही फक्त एकदा मला माझी बाजू मांडायची संधी द्या. काय ठरवलंस मग? कशाबद्दल? लग्नाबद्दल. म्हणजे लग्न करणार आहेस का नाहीस? तू जरा येडा आहेस काय? आता घरात काय बोललो ऐकलं नाहीस? वाघमारे माझ्या मनात परमनंट आहेत बलमा. त्यांची जागा दुसऱ्या कुणालाच नाही देणार. आणि वाघमारेंनी तुझी जागा तर दुसऱ्या कुणाला दिली तर? म्हणजे पुढे जाऊन वाघमारेंनी दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला तर? नाही म्हणजे असं त्यांना वाटू शकतं ना की हे सगळं विसरून आयुष्याची नवीन सुरुवात करावी. हा, वाटू तर शकतच. जर त्यांच्या मनात माझ्याबद्दल असणारा गैरसमज दूर नाही झाला तर ते असं निर्णय घेऊ बी शकतात. पण मला नाही वाटत ते असं करते. का? तुला कसं वाटत नाही? कारण त्यांनी मला वचन दिलंय तसं. वचन? कसलं वचन? सांगतो.